आता घेऊयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहामध्ये आज बांबू परिषदेचे आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार। राज्यातील ॲलोपॅथी डॉक्टर्स आज संपावर, तर आधुनिक औषधशास्त्र पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्स वाटप करण्याच्या निर्णयाच्या विरोधात हे डॉक्टर संपावर। राज्याचे 3 महिने आचारसंहितेमध्ये जाणार। झेडपीमध्ये याचिकांचाच अडसर, तर ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यामध्ये पहिल्या निवडणुकीची आणि पालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेरपर्यंत राहण्याचीही शक्यता। महादेवी यत्तेनेसाठी आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल होणार, तर राज्य शासन, वनदारा आणि नांदणी मठाकडून केल्या जाणाऱ्या एकत्रित अर्जावर महास्वामींच्या स्वाक्षऱ्याही पूर्ण। अर्जावर नांदणी मठाच्या महास्वामींची स्वाक्षरी घेऊन टीम दिल्लीकडे रवाना। मिक्सर चालकाच्या अपहरणाप्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्यानंतर वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा केळकरचे आईवडील फरार, तर त्यांच्या शोधासाठी रबाळे पोलिसांची पथकही रवाना। शासकीय वाहनांची किंमत मर्यादा धोरण जाहीर, तर आता शासनाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या दर्जानुसार वाहन खरेदी करता येणार। बीएस वाहनांच्या संदर्भातील तांत्रिक बदल लक्षात घेता किंमत मर्यादेत वाढ। मस्जिद बंद रेल्वे स्थानकालगत अवैध कबूतरखाना सुरू। अनेक प्रवासी व्यापाऱ्यांकडून कबूतरखाना खाद्य टाकण्याचा प्रकार सुरू, तर खाद्य टाकत असल्यामुळे कबूतरांच्या संख्येतही वाढ। ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका, तर काही जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना भरपाईही देण्यात आली आहे। पुढचे 2 ते 3 दिवस कोकणात पावसाचा जोर वाढणार। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाची तीव्रता वाढणार। दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट।